आज आपण आहारातील पौष्टिकता या पाठात एक मजेशीर खेळ त्याद्वारे आपल्याला एक प्रयोग करायचा आहे आणि या प्रयोगाचं नाव आहे खुणेने चव दाखवा। तर आपण खुणेने दाखवून आपण टेस्ट घेऊन अभिनय त्याच्याद्वारे करणार आहोत। तयार आहात सर्वजण? हो। तर पहा, पहिल्या कॉलम मध्ये जे दाखवले आपल्याला काय आहे ते लिंबू, दुसऱ्या मीठ आणि तिसऱ्या नंबरला चटणी आणि 4 नंबरला काय आहे साखर। तर पहा, 4 पदार्थ तुमच्या समोर मांडलेले आहेत। दिसतात सगळ्यांना तुम्हाला? तर आता प्रत्येकाचं काय करायचं, आपल्याला टेस्ट घ्यायची आणि त्याची चव कशी आहे ते आज आपण पाहणार आहोत। सर्वजण तयार आहात? हो। चला तर मग समोर या। चला, घ्या तुमचा हातामध्ये चला टेस्ट करायचंय। काय आहे ते? कसं लागतंय? आंबट। टेस्ट कशी लागली? चला पुढचा काय आहे ते? मीठ। आंबट। खार। खारट। चव कशी आहे? खारट। चला पुढचं काय आहे रे ते? चटणी। तिखट। कशी आहे चव? चला पुढचं काय आहे ते? साखर। कशी आहे चव? कशी आहे? गोड। तर आज आपण काय शिकलोत मग? आंबट, खारट, तिखट आणि गोड असे चवींचे काय आहेत वेगवेगळे प्रकार आहेत। लक्षात आलं? कारलं खाल्ल्यानंतर कसं वाटतं रे? कडू। आवडतं तुम्हाला? नाही। साखर आवडते का? म्हणजे गोड पदार्थ आपल्या सगळ्यांना काय होतं? खूप आवडतो, बरोबर? पण त्यासोबत हे बाकीचे जे आहेत ते सुद्धा कारलं खाल्लं पाहिजे। नंतर मीठ देखील आपल्या आहारात ठेवलं पाहिजे। लक्षात आलं? त्यामुळे आपल्या आहाराची काय होते? पौष्टिकता वाढते। समजलं सर्वांना?